तुमचं नाव काय? नासिर सय्यद. नासिर सय्यद. आणि आपण इथं केळी विकतायत. आणि ही केळी काय एसीची आहे का? एसी अच्छा, एसी म्हणजे रॅपिनिंग चेंबरमध्ये आणि ते गॅस देऊन पिकवलेली. आणि पहिलं काही दिवसापूर्वी भट्टी होती. भट्टीची होती, त्याच्यात काय कार्पेट टाकायचे. कार्पेट. कार्पेटमुळे काय व्हायचं? कॅन्सर. कॅन्सर होतं. खरं आहे. तर हे तर माझं अचिव्हमेंट आहे. 2011मध्ये पद्मभूषण अण्णा हजारे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही निगोजला हे कार्यक्रम हाती घेतला होता. डॉक्टर पंजाबराव, डॉक्टर कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. आणि त्यांच्या शुभ हस्ते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम सुरू केला होता 2011मध्ये. आणि आता बघितलं ते बघा, सामान्यातल्या सामान्य केळी विक्रेत्यामध्ये ही जागृती झालेली आहे. त्यांनी पण चांगल्या पद्धतीने केळी पिकवत आहेत, विकत आहेत आणि जनतेची काळजी घेत आहेत. खरं तर तुकाराम मुंढे साहेबांनी जे काही काम सुरू केलेलं आहे आता, त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे. पण मी भाऊसाहेब बराटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, 2011मध्ये काम सुरू केलेलं आहे निगोज पारनेरमध्ये. या कामाचं समाधान आहे. जय गुरु.